वर्गातील विद्यार्थ्यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहे. तर जोड्या लावताना त्याच्यामध्ये महत्त्वाचं सांगितलं आहे की मुलांची जोडी लावताना 2 हुशार मुलांची जोडी, मध्यम मुलांची जोडी, कमी गतीने शिकणाऱ्या मुलांची जोडी, हुशार व मध्यम मुलांची जोडी आणि मध्यम व गती कमी असलेल्या विद्यार्थ्यांची जोडी, हुशार व गती कमी असलेल्या विद्यार्थ्यांची जोडी, अशा वेगवेगळ्या पातळीवर आपल्याला विद्यार्थ्यांच्या जोड्या लावायच्या आहे. परंतु ह्या जोड्या कंटिन्यू ठेवायच्या नाही आहे. तर त्याच्यामध्ये विविधता असली पाहिजे. म्हणजे एखादा विद्यार्थी त्याच विद्यार्थ्यांसोबत जोडी जर लावली तर त्याला कंटाळवाणं वाटेल. म्हणून अशा विद्यार्थ्यांसोबत वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची जोडी जर लावली तर त्याच्यामध्ये नाविन्यता दिसून पडते. हे एक याच्यामध्ये विशेष सांगितलेलं आहे असं मला वाटतं. वर्गामध्ये शिकवत असताना वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी आपल्याला दिसतात. त्या ग्रुप लर्निंगमध्ये अध्यापनाच्या गरजेनुसार वर्गातील किंवा वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांचे गट आपल्याला तयार करायचे आहे. आणि हे गट तयार करत असताना एक अट आहे की कमीत कमी 3 विद्यार्थ्यांचा एक गट असावा किंवा जास्तीत जास्त 4 विद्यार्थ्यांचा एक गट असावा. आणि या पद्धतीने गट करण्यामागचा उद्देश एक आहे की सुलभक म्हणून आपल्याला त्या गटावरती व्यवस्थितपणे लक्ष देता यावं, नियंत्रण देता यावं, याकरिता कमीत कमी 3 मुलांचा आणि जास्तीत जास्त 4 मुलांचा गट आपल्याला तयार करायचा आहे. या गटामध्ये वेगवेगळ्या क्षमता असणारी, वेगवेगळी अध्ययन गती असणारी विद्यार्थी असणार आहेत. आणि त्यानुसार मग आपल्याला हुशार विद्यार्थ्यांचा गट, मध्यम विद्यार्थ्यांचा गट आणि अध्ययन गती कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांचा गट आपल्याला तयार करायचा आहे. हा गटाचा फायदा असा आहे की या गटामुळे आपल्याला विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या मदतीशिवाय त्या ठिकाणी शिकता येणार आहे असं मला वाटतं. असं त्या दिवशी जर दुसऱ्या वर्गातला शिक्षक आला तर तो ग्रुप पाडून दिले की तुम्ही ग्रुपमध्ये कार्य करा, तरी ते कार्य चालते. जसं तुम्ही आता प्रशिक्षण देत आहात, तुमचे वर्ग चालू आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे, तर या ग्रुप लर्निंगचा तो एक महत्त्वाचा आणि चांगला फायदा आहे. तिन्ही गटांमधील विद्यार्थी जेव्हा स्वगतीने शिकतात, म्हणजे हुशार विद्यार्थ्यांचा गट, मध्यम विद्यार्थ्यांचा गट आणि अध्ययन गती कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांचा गट जर आपण केला तर या तिन्ही गटांमधील विद्यार्थी हे स्वगतीने स्वतःच्या अध्ययन क्षमतांचा विकास करू शकतात. त्यानंतर पीअर लर्निंग मध्ये येणारी जी आव्हाने आहे यावर गटातील मुलांची जेवढी संख्या आहे त्या संख्येनुसार तेवढा जास्त विचार करता येतो. वारंवार विशिष्ट कालांतराने गट बदलत असल्यामुळे प्रत्येकाला विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार एकमेकांना समजून घेऊन त्यांना मदत करण्यात येते, ज्यामुळे कमी गतीच्या मुलांना मध्यम गतीच्या प्रवाहात, मध्यम गतीच्या मुलांना हुशार विद्यार्थ्यांच्या प्रवाहात आणण्यास मदत होते. विषयातील आवडीनुसार वेगवेगळे गट आपल्याला तयार करता येतात. संमिश्र अध्ययन गती असणाऱ्या मुलांना प्रत्येक गटामध्ये कृतीयुक्त सहभाग घेता येतो. त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना, आपल्या गटाला अधिकाधिक देण्यासाठी किंवा येण्यासाठी कसे प्रयत्न करता येतील याचा विचार होतो. आणि गटाने काम करताना प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या क्षमता एकमेकांना समजून घेता येतात. ही संकल्पना खूप छान आहे. मुले ही मुलांकडून चांगल्या गतीने शिकण्यासाठी हा एक चांगला म्हणजे घटक आपल्याला मिळालेला आहे. विषय मित्रामध्ये आपण वरच्या वर्गाचे मित्र हे त्या लहान वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण त्या विषय मित्र म्हणून आपण निवड करू शकतो. यामुळे काय होते की मुलांच्या ज्या काही शंका आहेत त्या विद्यार्थी भीतीपोटी शिक्षकांना नाही विचारू शकत. त्यामुळे त्यांच्या त्या शंका ते आपल्या विषय मित्राला विचारून त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकतात. त्यानंतर जिथे शिक्षक पटसंख्या कमी आहे, म्हणजे शिक्षकांची संख्या कमी आहे, जसे आपल्या जिल्हा परिषदमध्ये हा खूप आपल्याला एक नेहमीच उणीव भासते की आपल्या इथे शिक्षक संख्या कमी असते, वर्ग आपल्याकडे भरपूर असते. यावेळेस या विषय मित्राकडे जर आपण एखाद्या पद्धतीने आपल्याकडे पण टीचरनी काम सोपवलेलं आहे आणि ते काम चांगल्या पद्धतीने आपण कसं करू आणि या मुलांना कशा प्रकारे शिकवू हे म्हणजे किती आपण त्याला न्याय देऊ शकतो, हे न्याय देण्याचं काम तो विषय मित्र अगदी छान प्रकारे करू शकतो. आमच्या शाळेमध्ये म्हणजे झाडगावला आम्ही 1 ते 7 वर्गाची मुलं जेव्हा जेवणाची सुट्टी झाल्यानंतर एकत्र बसवतो आणि पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा असे प्रत्येक वर्गाचे विद्यार्थ्यांचा एक गट केला. जसे 7
7 विद्यार्थी एका गटामध्ये येतात, असे आम्ही 10 गट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक एका गटातल्या प्रत्येकाला चान्स दिला जाते की आज तू शिकव, आज तू शिकव, आज तू शिकव, असे त्याचे विषय मित्र बनलेले आहेत आणि त्या मित्रांमध्ये एकमेकांपासून त्याची भीती दूर झाली आहे. असंच आपल्याला शिक्षकांना पण प्रश्न विचारायचा असला तर जसं आपला हा मोठा दादा आहे, आपण याला जर काही चुकलं तर आपण घाबरत नाही, तसंच आपल्या शिक्षकालाही जर आपण नाही घाबरलो तर अशी त्यांची हिंमत वाढते आणि याच्यामुळे ते विद्यार्थी कसे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. सर्वप्रथम 6 अध्यायी जे अध्ययन आव्हाने आहेत त्यामध्ये सर्व मुलं सहकार्य करत नाही आणि त्याच्यामध्ये त्या याच्याबद्दल गटाबद्दलमध्ये असलेले जे विद्यार्थी आहेत ते एकमेकांना सहकार्य करणं न केल्यामुळे त्यांची जी संकल्पना आहे थोडीशी याला आपण आळा देऊ शकतो. त्यांना काही गोष्टी समजत नाही आणि त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांच्या आपसामध्ये समजा जसं आपण क्लासमध्ये पाहतो ते एकमेकाशी भांडतात, तर तशा पद्धतीने त्यांना ग्रुपमध्ये जर बसवलं आणि 2 न जोडणारी जी जोडी आहे अशा जोडीला जर आपण एकत्र बसवलं तर ते एकमेकाशी भांडत राहते आणि अध्ययन न करणे म्हणजे आणि मुलं लवकर छोटे छोटे मुलं असतात आणि ही मुलं लवकर विचलित होतात, म्हणजे त्यांचं डायव्हर्शन होते, एखाद्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष दुर्लक्ष होते आणि त्याच्यामध्ये गैरहजर राहणे, काही विद्यार्थी गैरहजर राहतात आणि जोडी जर समजा एखाद्या 2 विद्यार्थ्यांची आपण केली तर एखादा विद्यार्थी शाळेमध्ये असा असतो की तो नेहमी गैरहजर राहतो, तर या गैरहजरच्या प्रकारामुळे ही त्यांच्यामध्ये ती अध्ययन क्षमता जुळू शकत नाही. आता यांना सामोरे कसे जायचे, तर आव्हानांना सामोरे कसे जायचे, तर त्याच्यामध्ये संयम आपण ठेवायचा, सातत्य ठेवायचं, जोडीमध्ये बदल करायचा आणि त्या विशेष म्हणजे आपण त्याच्याकडे जातीने लक्ष द्यायचं, म्हणजे जे आपण एखादं आव्हान त्यांना पेलवलं दिलं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काही काम असलं तर आपण निघून जातो किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण त्यांना ते हे देत नाही, अटेन्शन देत नाही त्या विद्यार्थ्यांना की आम्ही तुम्हाला हे आव्हान दिलं होतं पण त्यावर आपण कारवाई करत नाही, यामुळेही थोडंसं मुलांचा हिमूस होतो. आणि आपली भूमिका ही त्याच्यामध्ये काय आहे, फक्त वेट ऑन वॉचची आहे. आपण ते फक्त पाहत राहायचं की ही मुलं करतात आहे की नाही आणि काही मार्गदर्शन लागलं त्यामध्ये आपण त्या पद्धतीने करू शकतो. विशेष मित्र आव्हानामध्ये त्यांच्यासाठी तयारी लागणारा वेळ, हा वेळ त्यांना भरपूर द्यावा लागतो. शिकण्यासाठी लागलेली सवय, म्हणजे आता ही पद्धत नवीन असल्याकारणे त्यांच्यासोबत नवीन आहे, त्यामुळे त्यांना ही गोष्ट लवकर आत्मसात होईल असं नाही, त्यांना आपल्याला वेळ द्यावा लागेल, त्यासाठी वेळ खूप लागेल. आणि विषय मित्रांच्या असलेल्या आपसामध्ये असलेल्या तक्रारी आणि इतर मित्रांशी असलेल्या तक्रारी. आता या समोरे कसे जायचे, तर नवीन आणि सकारात्मक गोष्टी करायच्या आहे तर त्यासाठी वेळ द्यावाच लागेल. कौशल्याचा उपयोग केल्यास ती कालावधी कमी, म्हणजे आता ही जी कौशल्य आपण त्याच्यामध्ये आत्मसात करणार आहोत किंवा निर्माण करणार आहोत तर त्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो आपण देऊच, पण हळूहळू त्यांच्यामध्ये तो बदल होईल आणि लागणारा वेळ हा कमी होईल. स्वशिक्षणाची म्हणजे त्यांना स्वप्रेरणेने हे करण्याची त्यांच्यामध्ये एक आवड निर्माण होईल. संयम ठेवणे, सातत्य राखणे आणि प्रोत्साहन नेहमी त्यांना देत राहणे आणि आपला सहभाग हळूहळू कमी करणे, याद्वारे आपण त्याच्यामध्ये ही आव्हानांना आपण समोर जाऊ शकतो. अजून आहे की विद्यार्थ्यांना अडचणी येतात, काही वेळा विद्यार्थी थांबतात देखील आणि शिक्षकाला त्याचं सुलभक बनवून परत त्याला मोटिव्ह करावं लागेल. जोपर्यंत आपण मोटिव्ह करणार नाही तोपर्यंत ते त्यांचं काम थांबेल, ते पुढे जाईल. पण त्याच्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास विद्यार्थ्यांवर आपल्याला खूप ठेवावा लागतो आणि पेशन्स खूप महत्त्वाचा आहे यामध्ये. त्या विषय मित्राबाबतच त्या जो विद्यार्थी आहे त्याची तक्रार येऊ शकते, कदाचित त्याच्याबद्दल आकस असेल तर त्याची तक्रार येते. आणि कसं आहे, विषय मित्रावर सर्वात जास्त म्हणजे पकडा किंवा ह्या तो त्याच्या शिक्षकाचा आहे आणि तो सुरुवातीला त्यांनी असं नाही केलं पाहिजे का तो शिक्षक ज्या तऱ्हेने शिकवेल त्याच तऱ्हेने त्या शिकवायचा प्रयत्न करेल. इथे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तसेच शिक्षकाची भूमिका राखताना आपल्याला संयम ठेवावा लागेल, कारण का त्याच्यात होऊ शकतं आपण हायपरही होऊ शकतो, कधी विषय मित्र प्रॉपर शिकवता नाही, पण तिथे आपल्याला संयम ठेवावाच लागेल. चर्चा, संवाद यातून विषय मित्रालाही आणि त्या जो विद्यार्थी आहे त्याला देखील आपल्याला हे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करावा लागेल. आणि विषय मित्र ही संकल्पना कायम 2च विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपल्याला विषय मित्र वारंवार बदलावा लागेल आणि ही संकल्पना सातत्य राखणे हे देखील एक मोठं आव्हान आहे.